देशात इंधनाचा पुरेसा साठा आहे असं सरकार सांगतंय, तर दुसरीकडे ग्रामीण भागात इंधन मिळत नसल्याने लोक संतप्त आहेत। त्यातच पेट्रोल आणि डिझेलचे दर 5 दिवसात दुसऱ्यांदा वाढलेत आणि त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेली जनता आता इंधन महागाई आणि टंचाईने सुद्धा हैराण असल्याचं चित्र दिसतंय। बघूया इंधन टंचाईचं हे दाहक वास्तव। कोल्हापूरमध्ये बंद असलेले हे पेट्रोल पंप आणि काही ठिकाणी इंधनासाठी लागलेल्या या रांगा सरकारचा पुरेसं इंधन असल्याचा दावा फोल ठरवणारे आहेत। त्यातच मंगळवारची सकाळ पेट्रोल डिझेलची दरवाढ घेऊन उजाडली। मुंबईमध्ये पेट्रोल 91 पैशांनी आणि डिझेल 94 पैशांनी वाढलं। गेल्या शुक्रवारी 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती, त्यात आता ही नवी भर पडली आहे। त्यामुळे मुंबईमध्ये पेट्रोल 107 रुपये 59 पैसे झालं आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे इतकं पोहोचलंय। राज्याच्या अन्य भागातही थोड्याफार फरकानं अशीच वाढ झाली आहे। लोकांना किती त्रास सहन करावा लागतो, त्याच्यासाठी पहिलंच काहीतरी सरकारने प्रोव्हिजन्स करून आपल्या सामान्य जनतेला त्रास नाही होणार याच्याबद्दल काळजी घेतली पाहिजे। सौन आलं शिरसव मशीन तिथं बंद आहे, शेतकऱ्यांच्या काम बिम चालू होतात। काय कशाची मशीन आहे तुझी, काय काम करते? जेसीबी मशीन। आता काय मग पुढचं कसं? पुढचं आता डिझेल भेटलं तर चालू होते। काय संपलं, काम धंदेच बंद होणार ना, दुसरं काय होणार आहे आता? गवर्नमेंट अपना खुद का सोचती है, लेकिन कभी उन गरीब और आम जनता के बारे में कुछ नहीं सोचती कि महंगाई मतलब दर पे दर बढ़ रही है। मोदी सरकार है वो खुद ये कह रही है कि सब मतलब पेट्रोल बचाओ, लेकिन उनका काफिला और उनका घूमने का उसका खर्चा तो कोई नहीं देखता। दुख की बात है ना, अब इतने डेली पेट्रोल बढ़ेगा तो कहाँ से खर्चा वगैरह चलेगा गाड़ी का, प्रॉब्लम है तो है ही। काय बोलणार आता, काय नाही, आता लाचारी, आता काय करू नाही शकत, पर्याय नाही आता। बघते शकते पेट्रोल पंप बंद, तिथं संपल्यामुळे मी याकडे निगडीत आलो। निगडीतले पेट्रोल पंप संपले, पेट्रोलच मिळत नाही आता सर। कुठे कुठे आपण पाहिलं? संभाजीनगरला बघितलं, तिकडं शाहूनगरला आणि ह्या ठिकाणी बघितलं। इंधन दरवाढ झाल्यानं ओघानंच राजकारण आलं। विरोधकांनी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना केलेल्या वक्तव्याची आठवण करून दिली, तर भाजपकडूनही त्याला राजकीय उत्तर मिळालं। हिंमत असेल तर पहिल्यांदा माननीय तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान होण्यापूर्वी डॉलरचा भाव पडला, पेट्रोलचे भाव वाढले, महागाई झाली, तर जबाबदार कोण सांगत होते? कौन जिम्मेदार है? देश के प्रधानमंत्री जिम्मेदार है। सुरक्षा व्यवस्थेमध्ये काय केलं? कोण जिम्मेदार है? देश के प्रधानमंत्री जिम्मेदार है। रुपया गिरता है तो पूरे विश्व में हमारी प्रतिमा मलिन होती है, भारत की प्रतिमा गिर जाती है। आता काय झालं? निवडणुकीच्या तोंडावर गप्प राहिलात तुम्ही। तुम्हाला आज इंधन आठवतं का? आज जर का काँग्रेसचं सरकार असतं तर देशामध्ये 200-300 रुपये लिटर पेट्रोल डिझेल असतं। उद्धवजी ठाकरे पंतप्रधान असते तर 500 रुपये लिटर पेट्रोल डिझेल झालं असतं। हे संजय राऊतांनी थोडंसं बघायला पाहिजे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळं आज देश सुरक्षित आहे। महागाईची झळ म्हणजे श्रीलंकेत 500-600 रुपये लिटर पेट्रोल डिझेल आहे, आपल्याकडे ती झळ भोगत नाही आणि कर्माची फळं मात्र संजय राऊत यांच्या पक्षाला जनतेने दिलेली आहेत। एकीकडे इंधन दरवाढीचा भडका आणि त्यात टंचाईचं संकट। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात इंधन टंचाईचं वास्तव समोर आलं। कोल्हापूरमध्ये तर अनेक पेट्रोल पंप बंद असल्याचं चित्र दिसतंय, तर ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल होतं तिथं दुचाकींना 200 आणि 4 चाकींना 500 रुपयांचं पेट्रोल दिलं जात होतं। त्यामुळे कोल्हापूरकरांची मोठी गैरसोय होते। पेट्रोलची टंचाई आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी जाणवू लागलेली आहे। काही वेळापूर्वी आपण कोल्हापूर शहरातल्या अनेक ठिकाणी लागलेल्या रांगा पाहिलेल्या आहेत, मात्र आता ग्रामीण भागात काही ठिकाणी आता आलोय आपण आणि त्या ठिकाणचे चित्र आपण बघतोय। हा पेट्रोल पंप या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल संपलं असल्यामुळे बंद या ठिकाणी पाहायला मिळतोय। या पद्धतीचा बोर्ड देखील यांनी लावलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात मागील 2 ते 3 दिवसांपासून अशा पद्धतीनं पेट्रोल डिझेलची टंचाई आहे, अशा पद्धतीने ह्या गाड्या देखील बघताय। या ठिकाणचे बोर्ड पाहून पुन्हा ते परत जातात। अजून काही नागरिक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना देखील आता पेट्रोल मिळालं नसल्यामुळे इथं बोर्ड पाहून ते आता देखील परतत आहेत। कशा पद्धतीची परिस्थिती आता ही सगळीकडे पाहिजे? आता पेट्रोल टाकायला आलो होतो पण पेट्रोल काय आता भेटायलाच नाही। आता कधी आता भेटते बघू आता पेट्रोल परत। काही ठिकाणी 200 रुपयांचंच पेट्रोल आता दुचाकीमध्ये दिलं जातं।
होय, काही ठिकाणी 200 दिलं जातं, काही ठिकाणी 100चं दिलं जातं. आता बोर्ड वाचला पेट्रोल संपलेलं आहे म्हणून, आणि एक आता भीती तयार व्हायला लागली की इथून पुढे आता कधी पेट्रोल आम्हाला मिळेल. तुम्ही घेतलं काय बघितलं आता गरजाला की नाही, कामा धंद्याला की नाही पेट्रोल नाही. आम्ही कामं कसं करणार, कशी जाणार आम्ही कामाला. कोल्हापूरच नव्हे तर संभाजीनगर, जालना, नाशिक, बीड अशा वेगवेगळ्या जिल्ह्यात पेट्रोल पंपावर अशीच स्थिती आहे. वाहनधारकांना या टंचाईची झळ बसतेच आहे आणि त्याचा परिणाम वाहतुकीवरही होतोय. पण या इंधन टंचाईनं शेतकरीही हैराण झालेत. रांगा लावूनही शेतकऱ्यांना पंपावर डिझेल मिळत नाहीये, त्यामुळे मशागतीची कामं रखडली आहेत. नांगरणी, वखरणी, पेरणी, रोटावेटर सगळीच कामं चालू आहे. शेतातले जोरात कामं चालू आहेत आणि डिझेल भेटत नाही आणि भाव पण वाढले त्याच्यात. आता याचा आम्हाला फटका बसणारच आहे धंद्याला. 7 जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल अशी परिस्थिती आहे, पण पूर्व मशागतीची कामं, नांगरणी असेल, वखरणी असेल, ही कामं आज शेतकऱ्यांची बाकी आहे. आणि डिझेल मिळत नाही. डिझेलसाठी 25-25 किलोमीटर ट्रॅक्टर न्यावं लागतो. तिथेही 200-200 वाहनाच्या रांगा असतात. दिवसभर त्या ट्रॅक्टरवाल्याला तिथे लटकून राहावे लागते. आणि या परिस्थितीत जर असंच चालत राहिले तर परिस्थिती फार कठीण आहे. डिझेल टंचाईचा फटका शेतकऱ्यांबरोबरच मच्छीमारांनाही बसतोय. ही टंचाई हंगामाच्या शेवटी त्यांचं मासेमारीचं गणित बिघडवणारी आहे. दुसरीकडे देशाचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी भारतात इंधन टंचाई नाही असा दावा केलाय. भारत एक ऐसा देश है विश्व भर में जिसमें ना कच्चे तेल की, ना पाइप नेचुरल गैस की, ना एलपीजी की कोई कमी हमने होने दी. एंड समय पे माननीय प्रधानमंत्री जी ने निर्णय लिए. पिछले 4 वर्ष से हमने दाम बढ़ाए नहीं, कम भी किए हैं. ग्रामीण भागात एकीकडे इंधनासाठी रांगा लागल्यात तर जिल्हाधिकारी इंधनाचा पुरेसा साठा असल्याचं सांगतायत. नागरिकांनी लक्षात ठेवावं की पुरवठा सुरळीत आहे. काही थोड्या अफवांवर विश्वास ठेवून जास्त संख्येने आपण किंवा जास्त क्वांटिटीमध्ये पेट्रोल डिझेल घेऊन ठेवायची आवश्यकता नाहीये. सुरळीत पुरवठा असल्यामुळे आणि आम्ही मागच्या वर्षीच्या आकडेवारीच्या तुलनेत कम्पेअर देखील केलं तर साधारण 20% जास्त मे महिन्यामध्ये आतापर्यंत पुरवठा आलेला आहे. तथापि यापुढे देखील पुरवठा सुरळीत राहणार आहे. पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाल्यानं आणि वेळेत डिझेल मिळत नसल्यानं त्याचा थेट फटका ट्रान्सपोर्ट व्यवसायाला बसतोय. त्यामुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अडचणीमध्ये आलेत. सर्व गाडीवाले आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून डिझेल कुठेही भेटत नाही. व्यापारी टायमावर भाडं देत नाही आणि केंद्र सरकारने त्यातच आता डिझेल वाढ केल्यामुळे अत्यंत ट्रक धंदा डब्बाईच गेलेला आहे. तरी याच्यावर केंद्र सरकारने त्वरित व राज्य सरकारने काहीतरी सवलत देऊन डिझेल व्यवस्थित वेळेवर भेटेल असं तरी करावं की जेणेकरून आमचे हे चालेल. आमच्यावर अवलंबून असलेले ड्रायव्हर, हमाल, सर्व मालक सर्वांनाही याचा आर्थिक फटका बसलेला आहे. इंधनाचे दर वाढल्यानं महागाईचा भडका वाढू लागलाय. घाऊक महागाईचा दर अलीकडेच 8.3% पोहोचला होता. हा 3.5 वर्षातील महागाईचा उच्चांक आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे मालवाहतूक आणि इंधनाचा खर्च वाढल्याचा हा थेट परिणाम आहे. जागतिक तणावानं रुपयांचा दर देखील खाली आलाय. त्यामुळे डॉलरमध्ये वस्तू खरेदी करताना अधिक पैसे द्यावे लागतायत. युद्ध सुरू झालं तेव्हा डॉलरच्या तुलनेत $1 वस्तू खरेदी करण्यासाठी 91 रुपये द्यावे लागत होते. त्याच वस्तूसाठी 96 रुपये द्यावे लागतायत. त्यावेळेस पंतप्रधानांनी आवाहन केलं. खरं तर ते आवाहन 3 महिन्यापूर्वीच करायला हवं होतं असं मला वाटतं. पण ते आवाहन जर आता केलं असेल तर त्याचा अर्थ असा आहे की इंधनाची तुटवडा खरंच आपल्याला ऑन ग्राउंड जाणवतो आहे. गव्हर्नमेंटने प्रयत्न केले असतील पण लोकांना त्याची जाणीव करून देण्यामध्ये आय थिंक गव्हर्नमेंट कुठेतरी कमी पडली असं मला वाटतं. इंधन टंचाई आणि महागाईचा परिणाम सर्व क्षेत्रांवर होतोय. मोटारसायकल पासून ते विमानांपर्यंत इंधनाचा परिणाम होतोय. त्यामुळे एअर इंडियानं देखील जून ते ऑगस्ट दरम्यान काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये कपात केली आहे. इंधनांची टंचाई आणि दरवाढ आणखी वाढली तर पुढे संकट आणखी गहिरं होणार आहे. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.